ते डबल एकदा झाड नाही लय मोठी डोळे अजून खाली पण गेल ते फडा तिकडे. आई गेले का नाही ते माणसं दुपार आली ते करू लागले. आई गेले का नाही ते माणसं तिला घरात यायचं त्याच्यात नको खा 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 कर जमा कर जमा. हे बघा इकडं कर बाई. करा चला. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या वैशू सुदर्शन यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपल्या जे किचनचं काम आहे ना ते मस्त प्रगतीपथावर चालू आहे. आणि इकडे ह्या हॉलमध्ये सगळं पसारा आणलेलं आहे. असं डेंजर दिसायला लागलं ते जशी काय कुठं बाहेर राहायला गेलो असं, म्हणजे जरा पण हे नाही, सगळी धूळच आहे जिकडं तिकडं सगळी धूळ आहे. आणि इकडं दीदी बघा काय करते. तर काय करतो बिल्लू? कोणासाठी? मम्मीसाठी. मम्मीसाठी पोळ्या करते का? पप्पाला नाही देत? देते का? रोज इथं येऊन बसते आणि उंडा पाहिजे, कोळपाट बेलण्या पाहिजे, तेल पाहिजे त्याला लावायला, पीठ पाहिजे. काय काय घेतलं मम्मीकडून? डबल. आणि कशी करणार तू? गरम कशावर करणार पोळी? कशावर टाकणार आता पोळी? तव्यावर का? छान छान पोळी करते का? त्याच्यात नको खा 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 कर जमा कर जमा. हे बघा इकडं कर बाई. करा चला, गोळा करा चला. काय करती? हो काय म्हणतो? हे बघा इकडं होतं आपलं जुनं किचन आणि आता इकडं होतंय नवीन. हे बघा अशा प्रकारे. ओ वाव, खूप छान दिसायली तू. सगळं हे बघा इकडं अवतार. काय काम केलं असतं तुम्ही? आम्ही काय नाही करत, जातो दारात येतो. सगळी धुळच हे बघा. हा दोन गोणे आईच्या त्यांनी सगळ्यात मोठं काम केलेलं आहे. 2 गोण्या वाळू आणून दिलेली आई. आणलं ते ना पण कंबर हे झालं बाबा. आईला ते तिचं भरलं म्हणते ना, ते झालंय. तर आता काय माहितीये का, वागता येईल. काहीच नका करू आता. मस्त गोळी घे, झोपून राहा आणि सकाळी मस्त दवाखान्यात जाऊ. काय ग पमे? हे बघा आमचं लेकरू कसं काम करतंय. काय करतं पिल्लू? भरती का सगळं? तोंड बघू दे इकडं. कशी झाली तू? पाणी कशाला गेली? पाण्यात नसते बघ. पाणी ठेवून दे, ग्लास ठेवून. ग्लास वर ठेव, आपला खराब होईल ग्लास. हो दे एक कॅन रे. अगं ते खराब होईल दिदे. मस्त सगळं आटपा आणि मस्त मला चहा द्या एकदा करून. हे बघा सगळं असं झालेलं आहे किचन मोठा. आता इथून फ्रीज निघल्यावर जरा मोकळं वाटेल. आता काही जास्त हा. हे बघा इकडं काम करणं चाल. दीदी राहू दे ना ग. आई गेले का नाही ते माणसं दुपार आली ते करू लागले. आई गेले का नाही ते माणसं तिला घरात यायचं. अरे गंगूबाई सगळी हे होऊन चालली का तू? सगळी ओलून जाशील का थंडीचं? तर हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे. आणि ते काय झालंय ते मला म्हटले, पण मला घरी सांगायचं लक्षात नाही. अचानक मध्ये ते आले घरी आणि जे सुरू केलं त्यांनी दणादण कापणं फोडणं, ते सगळी धूळ झाली घरात. दिदे तू सगळे उलून जाशील ना. ते पाय कसे केले तू? भरपूर दिवसाचं किचन पाहिजे, किचन पाहिजे. घ्या आता किचन, करा मस्त स्वयंपाक.
हे दे तिला काय पाहिजे. तिथे नको, तिथं नको झटू तू. ते गाणे जाती का त्यांच्या सोबत जाती का. अरे बसलंच नाही अजून ते, अजून त्याला फिटिंग राहिली नाही. अरे सगळं सेमच चांगलं असतं ना. कोणती डिझाईन हातपाय धुवा लागेल दीदी तुला. गरम पाणी शेवाळी कलर म्हणले काय करायचं असतं तुझी यायचं असतं ना रे. मग म्हणले तू आता तू म्हणायचं काम आहे तुला परत. फोटो टाकायचे. कधी आणतो म्हणून तू 8 दिवस झाले ना, काय मला असं माहीतच नाही आज अगं चाल गं. ए, पोरी. म्हणून ते आले. आता म्हणते आवडलं नाही. आधी म्हणे ब्लॅक आणू नका आणि पिवळा आणू नका आणि हे आणू नका. लाल नको म्हणलं, शेवाळी लाल नाही. काळा. काळा अगं ते कप खराब आहे. चाल गं. हे दूध चहा. चल. ते राजे तिथं घालून नाही आवडत. इकडे पाणी किती छान सुंदर. तर हे बघा आता आमचं सगळं संसाराचा गाडा इकडे गेलाय. वा 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 वा. हे बघा इकडं कोणी केलं का असं. दीदी कोणी केलंय. तू जायचं ना त्यांच्या घरी बाळ होतं एक छोट. आजी गेल्या. तिला घरात येऊ वाटत नाही. ते दोघं जण म्हणे कधी जाते ते. गॅसवर बसती काय. गॅसवर बसती हा. कुठं बचू सगळी उलून जाशील ती वैष्णवी. गरम पाणी करून तिला मस्त धुवून काढा. वीस लावता येणार नाही आता इथं. तर हे बघा सगळं पांगून गेलेलं आहे. इकडं सगळं ह्या घरात आणलं यांनी पसारा. ते तरी बरं झालं दरवाजा लावला असेल त्याच्यामुळे इकडे सगळी धूळ नाही आली. तर इकडे बघा सगळे डब्बे बिब्बे सगळं खराब झालेलं आहे. बाकी आता आज उद्या कळले आता हे. तर बघू आता काय होतं काय नाही. तर पण इकडं चांगलं वाटेल का रे वैष्णवी. इकडं आणलं तर स्टाईल गेला लावल्यावर मस्त दिसत. दीदी तुला आवडलं किचन वाटा आवडला का. चांगला आहे का. छान आहे. कसं आहे ग. स्वयंपाक करशील का त्याच्यावर तू. बस बस ना आता. नको ना. हा. घे ना तू चहा. कुठं चालली. आपल्याकडं का हेच नाही राहिलं आता. नाही त्याला झाडलं ना तिथं पायऱ्यावर बसा. झाड हा ना आता ते तिथंच राहू द्या म्हणालो. राहू द्या वरच राहू द्या. इथं झाडलेलं आहे पण एकदा पुसून बी घेणं लागणार ते. राहू द्या ना वरच. ते डबल एकदा झाड नाही लय मोठी डोळे अजून खाली पण गेल ते फडा तिकडे. राहू द्या घेते ती. ए पाय ती कसं प्यायला लागली तर दीदी. पटकन उचल कप आणि पेन. कशाला लोक नाटके करते तू. हा ग पिलू काय करत रे. देवपूजा रात्री नसते करत ना. हो कशाच पिल्लू आहे आंबाचं. बाळ आहे का. अगं आई मारल तुला. आई हिने देव काढले. आईले फट्टे देत्या. 2 दिवस जपणच आहे आता येड्या बाईला. आजी काढी आणा काढी एक. भाजी करायला आजीला मस्त येते. ए बिल काय करत कशाची. जे बाप्पाची का.
सकाळीच करायचं असतं ना यार दीदी. ए ताप आली होती का रे तिला आज? ताप आली होती का? औषध गोळ्या घेतल्यात का? दीदी माझी बॅग आण बरं, उठ बरं, जा बरं पटकन. ए, ए सानू पिलू माझी बॅग आण ना कॉट वरून. उठ बरं पटकन. आणती का? उठ बे, उठ उठ ना. आणली का? चॉकलेट आणलेलं कॅडबरी आणली ना. कॅडबरी आणली. हा. काय लावलं रे तीन कपाळाला तिथे? काय होतं? लावते ती रांगोळी. काय आणलं रे बाबा? आणली का बॅग? कस काय आजी? गर्दा बरा आहे का? खालचंच आहे आजी. काय बघतोय? कॅडबरी नाही आणली, खोटं बोलली तुला ती. नाही आणली कॅडबरी, नाही आणली पिलू. उद्या आणा होतं याचे. आजीला विचार कॅडबरी आणायची का आजीला. तिला नाही आवडत. नाही आवडत तुला? आवडत टमाटे. आवडत नाही बाय. आपल्या घरी काय केलं आज दीदी? आपल्या घरी काय केलं आज? ते दोघं ते माणसं इकडे इकडे बघ ना, काय केलं आज? कशाचा ओटा केला? किचन वाटा. इकडे बघ. मग तुला माहित नाही का किचन वाटा केला म्हणून?